नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि आवडली तर लाईक करा. आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका. या बातमीबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. काँग्रेसचे अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांना पत्र पाठवलं आणि त्यांना तर निलंबित केलंच, पण भाजपशी युतीला होकार देणाऱ्या सर्व नगरसेवकांना त्यांनी निलंबित केलं. कारण या सर्व नगरसेवकांनी काँग्रेसच्या विचारधारेशी गद्दारी केली आणि शिस्तभंग केला. एरवी काँग्रेसमध्ये भिजत गोंगडं असतं, कोणताही निर्णय ताबडतोब घेतला जात नाही. पण पहिल्यांदाच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असा निर्णय घेतला, निलंबित केलं सर्व नगरसेवकांना. फडणवीस बोलले की काँग्रेसची युती होऊ शकत नाही, पण त्यांनी आपल्या नगरसेवकांवर कोणतीही कारवाई केली नाही, हे लक्षात घ्या. कोणतीही कारवाई केली नाही काँग्रेसची युती करून केली म्हणून. याचं कारण पुढाकार कोणी घेतला होता? विश्वजित करंजुले पाटील, जे भाजपचे स्थानिक नेते आहेत, त्यांनीच कलेक्टरला पत्र पाठवलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहे रवींद्र चव्हाण, त्यांच्या ठाणे जिल्ह्यात ही नगरपालिका आहे, ते अंबरनाथ, आणि इथे शिंदेंचा पराभव व्हावा म्हणून रवींद्र चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले होते. अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले. आता सत्ता जर शिवसेनेच्या ताब्यात घेतली तर उपयोग काय? म्हणून विश्वनाथ करंजुले पाटील यांच्या डोक्यावर रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद असावा अशी शंका घेतली जात आहे. वरिष्ठ नेत्यांना न सांगता ही युती झालेली नाही. 100% भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना ही युती होणार झाली आहे हे 100% माहीत होतं. आज फडणवीस जे करतायत तो निव्वळ बचाव आहे. माझा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला युती मान्य नव्हती तर ज्यांनी शिस्तभंग केला त्यांच्यावर काँग्रेसप्रमाणे तुम्ही कारवाई का करत नाही याचं उत्तर द्या. त्यावर फडणवीस काय बोलणार नाही. असो, तर अंबरनाथची ही कहाणी आहे. आता दुसरी कहाणी सांगतो, जी अकोटची आहे. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातल्या अकोटची आहे. आता अकोटमध्ये एकूण जे तिकडच्या नगरपंचायतीमध्ये नगरसेवकांची संख्या आहे एकूण ती 35 आहे. 35 छोटी आहे नगरपंचायत. यापैकी 33 वॉर्डमध्ये निवडणूक झाली. बघा कोणाकोणाचे निवडून आले. भारतीय जनता पक्षाची सर्वात जास्त निवडून आले 11, MIMचे 5, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 2, शिंदेच्या शिवसेनेचा 1, NCP अजित पवार 2, NCP शरद पवार 2 आणि बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे 3. पुन्हा एकदा सांगतो, 33 पैकी भाजपचे 11, MIMचे 5, UBT 2, शिवसेना 1, NCP 2, NCP शरद पवार 2, प्रहार बच्चू कडू 3 आणि काँग्रेसचे 5 आणि वंचित बहुजन आघाडी यांचे 2. हे 7 नगरसेवक सोडले काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी, तर बाकी सगळे नगरसेवक सत्तेसाठी एका आघाडीत सामील झाले. या आघाडीचं नाव काय आहे? अकोट विकास मंच. अंबरनाथच्या आघाडीचं नाव होतं अंबरनाथ विकास आघाडी. जे काय आघाड्या, युत्या, राजकारण होते ते केवळ आणि केवळ विकासाच्या नावाखाली होतंय. ही मोदी साहेबांची देणगी आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. इथे या आघाडीचं नाव आहे अकोट विकास मंच. बघा, भाजपच्याच पुढाकाराने ही आघाडी झालेली आहे. आज फडणवीस म्हणतात अशी आघाडी होणार नाही MIM बरोबर वगैरे,
भाजपचे आमदार रवी ठाकूर यांनी या आघाडीसाठी पुढाकार घेतलेला आहे. कारण भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आले 11. त्यामुळे भाजपने पुढाकार घेतला, सर्वांना एकत्र केलं. MIM हो म्हणालं, 5 त्यांचे सदस्य होते. बाकी UBT, शिंदे सेना 2-1, NCPचे दोघांचे मिळून 4 आणि प्रहारचे 3. त्यामुळे MIMशी युती करण्यातही भाजपने पुढाकार घेतला. भाजपचे आमदार रवी ठाकूर यांनी पुढाकार घेतला आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती करण्यातही भाजपने पुढाकार घेतला, हे लक्षात घ्या. फडणवीसने आता हात झटकले, पण हे वरिष्ठांना माहीत नव्हतं. अकोटशी संपर्क ठेवणाऱ्या संपर्क नेत्यांना माहीत नव्हतं. एक आमदार आहे रवी ठाकूर, त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे. तेव्हा फडणवीस जे म्हणतात ते अशक्य आहे, ते हात झटकून टाकण्याचा प्रकार आहे. भाजप नेत्यांना अंबरनाथमधली युती माहिती होती आणि MIMशी केलेली अकोटमधली युती माहिती होती, हे लक्षात घ्या. मित्रो, माझा प्रश्न असा आहे की स्थानिक पातळीवर एकदा ठरवायला पाहिजे अशा युत्या कराव्यात की न कराव्यात. याचं कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला आता कोणताही विचार राहिलेला नाही, विचाराचा आधार राहिलेला नाही, विचाराचा पाया राहिलेला नाही. पक्षाची विचारधारा गुंडाळून ठेवतात लोक आणि कोणाशीही युती करतात. विचारधारा एकच उरली आहे, ती म्हणजे सत्ता. सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवायची असते, विरोधकांना सुद्धा सत्तेत जायचं असतं. कारण सगळ्यांना मिळून लोककल्याणापेक्षा स्वकल्याण करायचं असतं, हे लक्षात घ्या. पैसा खायचा असतो, किसे भरायचे असतात. कोणालाही नगरविकास करायचा नसतो, कोणालाही महानगर विकास करायचा नसतो, फक्त पैसे खायचे असतात, हे लक्षात घ्या. नगरपालिका निवडणुकीमध्ये ही सगळी या रोगाची लक्षणं दिसली होती. तेव्हाही वाटेल तशा आघाड्या युत्या झाल्या होत्या. तुम्हाला लक्षात असेल तर कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे सेना यांची जाहीर युती झाली होती आणि तिथले जे नगराध्यक्ष निवडून आले संदेश पारकर, हे UBTचे होते, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे होते आणि पाठिंबा होता शिंदे यांच्या शिवसेनेचा, म्हणजे निलेश राणे यांचा. तेव्हा अशा उलट्या सुलट्या युत्या नगरपालिका निवडणुकीत झाल्या. मला असं वाटतं आणखीन 2 ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना ही युती त्यावेळेला झाली होती. पण काँग्रेस आणि भाजप युती झाली नव्हती किंवा भाजप आणि MIM युती झाली नव्हती. यावेळी म्हणजे निवडणुका नंतर पोस्ट इलेक्शन ज्याला म्हणतात, पोस्ट पोल, अशी युती झालेली आहे. आता ती तुटणार आहे. आता दोन्ही पक्षाचे वरचे नेते हादरल्यामुळे, लोकांच्या टीकेमुळे, लोकांनी लाखोली वाहिल्यामुळे आता ही युती तुटणार आहे. पण लक्ष ठेवून राहायला पाहिजे. कारण काँग्रेसने काय केलं आहे, काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना निलंबित केलं आहे. म्हणजे त्यांच्या नगरसेवक पदावर काहीही गदा येऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. ते नगरसेवक राहतील, ते काँग्रेसच्या बॅनरखाली नगरसेवक राहणार नाहीत. ते आता अपक्ष नगरसेवक होतील आणि ते भाजपशी युती करतील, हे लक्षात घ्या. त्यामुळे काँग्रेसने स्वतः विड्रॉ केलं, स्वतःचा हात काढून घेतला, तरी हे नगरसेवक भाजपशी युती करणार आहेत. काँग्रेसचा विचार काय? आपण हाताच्या चिन्हावर निवडून आलो, त्याचं काय आपल्याला करायला पाहिजे का? राहुल गांधी काय म्हणतात भाजपबद्दल, RSS बद्दल, याचा कसलाही विचार या नगरसेवकांनी केलेला नाही आहे आणि त्यांनी फक्त सत्तेचा विचार केलेला आहे. आता शिंदे सेनेला दूर ठेवायची, भ्रष्टाचारी शिंदे सेनेला दूर ठेवायची संधी आली आहे, तर आपल्याला युती करायला पाहिजे. अर्थात मी असा काही दावा करणार नाही की हा विचारांचा आग्रह पूर्वी होता, आत्ताच नाही आहे. पूर्वीही संधी साधूपणा होताच. अगदी 1977 सालचं उदाहरण मी पुन्हा देतो. हरियाणामध्ये भजनलाल नावाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. तो अख्खा पक्ष घेऊन जनता पक्षात आले होते आणि मग 19 महिन्यानंतर जनता पक्षाची सत्ता गेल्यावर पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले. तेव्हाही विचारांचा फार मोठा प्रभाव होता, विचारांशी लोकांची बांधिलकी होती, अशातला प्रकार नाही. आयाराम गयाराम जे आहे ते पूर्वीसुद्धा होतं. सत्तेसाठी आम्ही कोणाशीही शय्यासोबत करू, हे पूर्वीसुद्धा होतं. आज व्हॉट्सॲपवरून एक फिरतंय एक वाक्य,
ते मी तुम्हाला सांगतो. भाजप गरज पडली तर पाकिस्तानशीही आघाडी किंवा युती करेल असं फिरत आहे सगळीकडे. भाजपची काय प्रतिभा होते तुम्ही लक्षात घ्या. आपले देवेंद्र फडणवीस, देवाभाऊ कितीही स्वतःला स्वच्छ समजत असले तरी लोकांना जे काय समजायचं आहे ते समजलेलं आहे. भाजप गरज पडेल तर काँग्रेसशी युती करेल, गरज पडेल तर MIMशी युती करेल, गरज पडेल तर दुसरे पक्ष फोडेल, गरज पडेल तर खोक्यांचं राजकारण करेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने महाराष्ट्रामध्ये अधोगतीचा तळ गाठलेला आहे. लक्षात घ्या, तळ गाठलेला आहे. ही त्याचीच उदाहरणं आहे ना. भाजपनेच लीड घेतला, भाजपनेच पुढाकार घेतला अंबरनाथमध्ये किंवा अकोटमध्ये. भाजप नेत्यांनी असा नाही विचार केला आम्ही विरोधी पक्षात राहू, आम्ही जाणार नाही सत्तेमध्ये, आम्हाला जर जनतेने पूर्ण कौल दिलेलं नाही आहे. त्यांनी सर्वांना एकत्र केलं आणि कोणत्याही परिस्थितीत सत्ता पाहिजे असं पूर्वी जे काँग्रेसवाल्यांना वाटत होतं तसंच आता भाजपला वाटू लागलेलं आहे. मी जे वारंवार म्हणतो भाजपची आता पूर्णपणे काँग्रेसच झालेलं नाही, काँग्रेसपेक्षा वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घ्या. काँग्रेसपेक्षा वाईट परिस्थिती भाजपची झालेली आहे. असो, तर ही कहाणी अंबरनाथची, ही कहाणी तुमच्या अकोटची, या 2 कहाण्या सांगितल्यावर मी जरा पुन्हा एकदा दुसऱ्या एका गोष्टीकडे येतो. मला अजित पवारांकडे यायचं आहे पण आज किती वेळ मिळेल हे सांगता येत नाही अजित पवारांविषयी बोलायला. पण अजित पवारांनी भाजपवर टीका करणं काही सोडलेलं नाही आहे हे लक्षात घ्या. भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कसा भ्रष्टाचार केला, कसा गैरकारभार केला हे आजही ते एका पत्रकार परिषदेत सांगत होते. आणि भाजपने त्यांच्या एकाही आरोपाला उत्तर दिलेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची ही गोष्ट की जेव्हा भाजप इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो तेव्हा इतरांनी त्याला उत्तर द्यावं अशी भाजपची अपेक्षा असते. पण एवढे गंभीर आरोप अजित पवारांनी पुराव्यानिशी भाजपवर केलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांचं तोंड उघडलं जात नाही आहे त्या आरोपांना उत्तर द्यायला. कारण पुण्यामधले भाजपचे जुने कार्यकर्ते, संघाचे समर्थकही हे मान्य करतात की पुणे महानगरपालिकेमध्ये गेली 5 वर्ष भाजपने भ्रष्ट कारभार केला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने भ्रष्ट कारभार केला हेही या संघाच्या समर्थकांना, भाजपच्या समर्थकांना मान्य आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे अजित पवारांनी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले आहेत, अजित पवार काय आरोप करतात तेच भ्रष्टाचारी आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चोराला चोर बरोबर कळतो, दरोडेखोराला दरोडेखोर बरोबर कळतो, लुटारूला इतर लुटारूंचे मार्ग बरोबर कळत असतात. अजित पवारांची परिस्थिती तीच आहे. भाजपने जो भ्रष्टाचार केला आहे ते त्यांना बरोबर समजतं. त्यामुळे आपण भाजपने भ्रष्टाचार केला नाही, भाजप हा स्वच्छ पक्ष आहे. मला विचारायचं आहे, जे भक्त मंडळी जिथे सोशल मीडियावर फिरत असतात त्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही मेंदूला कुलूप लावलंय, डोळ्यांना झापडं लावली आहेत की आणखीन काय केलंय? भाजप हा महाराष्ट्रातला गेल्या 3 वर्षातला सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष आहे असं माझं म्हणणं आहे. मी पुरावे देऊ शकतो, अगदी शिंदेच्या सेनेपासून सगळे पुरावे देऊ शकतो. फडणवीस ज्या मार्गाने चाललेत तो मार्ग हा वाम मार्ग आहे हे मी सिद्ध करू शकतो. पण तुम्हाला अजूनही वाटतंय भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष नाहीये? माझी एकच विनंती आहे, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी जे आरोप केले त्याची उत्तरं द्या. असो, ही उत्तरं येत आहेत की नाही आपण बघूया पुढच्या 3-4 दिवसामध्ये. का भाजप दुर्लक्ष करताय? भाजपने दुर्लक्ष केलं या आरोपांकडे म्हणजे ते खरं आहेत असं समजा. पण मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. अजित पवारांच्या आरोपाचा समाचार आपण घेऊच, याचं कारण या निवडणुकीनंतर अजित पवार काय करतायत याकडे लक्ष लागलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या मते अजित पवार सत्तेला भुकेले आहेत, कायम भुकेले आहेत. त्यामुळे सत्ता काय सोडणार नाहीत. ते असं म्हणतील निवडणूक होती म्हणून मी आरोप केले वगैरे वगैरे, आणि आरोपातलं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न ते करतील. पण उद्या जर भाजपने त्यांची साथ सोडली,
किंवा भाजपने शिंदेंची साथ सोडली तर महाराष्ट्राचं राजकारण कुठच्या दिशेने जाणार आहे याचे अंदाज बांधायला आजपासूनच सुरुवात करा, एवढं मी तुम्हाला सांगतोय. वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण जाणार आहे. एक वेळ अशी येईल की भारतीय जनता पक्ष 100% आणि सर्व बाकीचे पक्ष एका बाजूला, अशी लढाई महाराष्ट्रात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात वेळ आहे अजून खूप, त्यामुळे आज त्याविषयी बोलूया नको. पण मला काही घटना सांगायच्या आहेत निवडणुकीतल्या. एक तर पैसे वाटायला सुरुवात झाली असं लोक म्हणत आहेत, त्याचे व्हिडिओही फेसबुकवर आणि सोशल मीडियावर आलेले आहेत की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पैसे वाटतायत असा आरोप महिला करतायत, असे व्हिडिओ आलेले आहेत. काल एक माणूस मला भेटला इथे माहीममध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्या वॉर्डामध्ये सुद्धा पैसे वाटायला सुरुवात झाली आहे वगैरे. मला माहीत नाही, पण जर एका सामान्य नागरिकाला पैसे वाटतायत लोक हे कळत असेल तर निवडणूक आयोगाला, पोलिसांना कळत नाही का? मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे, अशा जर तक्रारी असतील तर पोलीस आणि निवडणूक आयोग झोपले आहेत का, हा माझा प्रश्न आहे. याहीपेक्षा भयंकर घटना महाराष्ट्रात घडत आहेत. लक्षात घ्या, बांद्र्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी, वॉर्ड क्रमांक 92 यांच्यावर चाकू हल्ला झालेला आहे, भयंकर चाकू हल्ला झालेला आहे. याआधी तुम्हाला माहिती आहे खोपोली शहरामध्ये मनीषा काळोखे या नगरसेविका आहेत, यांचे पती मंगेश काळोखे यांची भीषण हत्या झालेली आहे आणि आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हे खोपोलीमध्ये घडलेलं आहे. सोलापूरमधला बाळासाहेब सरवदे यांचा जो खून झालेला आहे त्यावर आपण आधीही चर्चा केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मी काय दाखवतोय तुम्हाला, बिहार उत्तर प्रदेशच्या दिशेने महाराष्ट्र कसा चालला आहे बघा. आज बांद्र्यामध्ये वॉर्ड क्रमांक 92 मध्ये हा चाकू हल्ला झालेला आहे. काल अकोल्यामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झालेला आहे. हा सुद्धा निर्घृण हल्ला आहे. अशा प्रकारे खूनबाजी, हल्लेखोरी महाराष्ट्राच्या निवडणुकीत वाढते आहे. एका बाजूला पैशाचा वर्षाव, दुसऱ्या बाजूला गुन्हेगारांचा वावर. गुन्हेगारांना तिकीटच दिलेली आहे पुण्यामध्ये अनेक पक्षांनी आणि गुन्हेगारांच्या नातेवाईकांना सुद्धा तिकीट दिलेली आहे आणि अशी खूनबाजी वाढते. काही बोलायचं नाही, मी आज ठरवलंय. महाराष्ट्र कुठे चाललाय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, विचार करा. विचारा त्या देवाभाऊला, विचारा देवाभाऊच्या सहकार्यानं, विचारा. त्यांचीच जाहिरात होती ना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. 2014ची जाहिरात आहे. 11 वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. खरं तर म्हणायला पाहिजे कुठे खड्ड्यात घातलाय महाराष्ट्र माझा. उत्तर मिळेल तर जरूर शोधा. पण ही परिस्थिती आहे. असंघाची संघ महाराष्ट्रात होतोय, भलत्याच युत्या आघाड्या होत आहेत.